नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला अख्खा मसूर आणि बटाट्याची आमटी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही 15 मिनिटं मी अख्खा मसूर स्वच्छ धुवून भिजत घातला होता आणि एक मीडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे। त्याचे अशा पद्धतीचे तुकडे करून घेतले। जरा मोठा होता बटाटा, 2 जरी टाकले तरी चालेल। आणि ह्याच्याबरोबर तुम्हाला जर पाहिजे तर एक वांग पण टाकू शकता। छोटा एक बटाटा आणि एक वांग टाकायचं, मस्त लागते एकदम। करून बघा एकदा। आज जे आपण आमटी बनवणार आहे ती कुकरमध्ये, तर कुकर गरम करत ठेवलाय। त्यात आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला एक पळी आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं छोटा एक चमचा मोहरी चांगली भाजली की छोटा एक चमचा जिरं, एक टाकायचं तेजपत्ता आणि एक मीडियम आकाराचा कांदा बघा असा बारीक कापून घेतलेला आहे। कांदा चांगला आपण भाजून घेऊया। कांदा हलकासा भाजलेला आहे, त्यात टाकायचं आपल्याला हिंग पावडर, थोडीशी हळद आणि आता हे चांगला आपण पहिला कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा भाजला गेलेला आहे बघा। ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं सुक्कं खोबरं आहे, एक गड्डी लसूण आहे, अर्धा इंच आलं मी कुटून घेतलेलं आहे। आता जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सुक्कं खोबरं टाका, नाही टाकलं तरी पण चालू शकते। एकदम छोटा तुकडा आहे। आता हा मीडियम गॅस आहे, 1 मिनिटभर परतून घेऊया। परतून घेतलेला आहे। आता त्यात टाकायचं एक छोट्या आकाराचं टोमॅटोचं कापून घेतलेलं आहे, ती पण आपल्याला 1 मिनिटभर ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे। मिनिटभर परतून घेतलेलं आहे, मस्त असं बघा भाजलं झालेलं आहे। आता गॅस करते बारीक। त्यात टाकणारे 1 चमचा मिरची पावडर, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, चवीप्रमाणे टाकायचे मीठ आणि आता हे पहिलं आपण मिक्स करून घेऊया। चांगलं परतून घेतलेलं आहे। त्यात टाकणारे छोटा 1 चमचा धने पावडर, हलवून घेऊया। आता त्यात टाकायचे बटाटे, आपण साल काढून त्याला बारीक करून ठेवले होते। छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे तुकडे करायचे। आता हे पहिलं मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि त्यात टाकूया आता हा मसूर। भिजत घालायच्या अगोदर पण स्वच्छ धुवून घ्यायचा आणि आता पण मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एक 15 मिनिटं फक्त भिजत घातलं, त्यापेक्षा जास्त भिजत घालायची गरज नाही आहे। आता हे पहिलं ह्याच्यामध्ये बारीक गॅसवरच 1 मिनिटभर फक्त मी मसाल्यामध्ये परतून घेते। मसाल्यामध्ये बघा परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं। पाणी कुठलं टाकायचं? कोमट पाणी टाकायचं, जास्त गरम पण टाकायचं ना, हलकं कोमट टाकायचं। 1 ग्लास टाकलेला आहे आपण, ह्यात अजून अर्धा ग्लास पाणी टाकूया। अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल मी वाढवला नाही। जेव्हा आपण मसाले टाकले ना तेव्हापासून बारीकच आहे। ह्याला थोडंसं उकळून देऊया आपण। बारीक गॅसवर बघा मी ठेवलं होतं, तर उकळलेलं आहे कालवण, अजिबात गॅस वाढवलेला नाही आहे। तर त्यात टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर, मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे बघा। आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं पण शिजवू शकता बरं का, झाकण लावायची गरज नाही आहे। आता मी कुकरमध्ये करणार आहे, गॅस बिलकुल वाढवणारच नाही आहे। आणि आता मी काय करणार आहे, ह्याला मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे कुकरला। 3 शिट्ट्या झाल्या होत्या कुकरच्या आणि थंड पूर्ण झाल्यानंतर आपण आता खोलून बघूया। बघा मस्त असं झालेलं आहे। आता तुम्ही काय आहे, जर 4 शिट्ट्या केल्या तरी पण चालू शकते बरं का। 3 शिट्ट्यात एकदम गाळ होतो, कारण आपण याला 15 मिनटं भिजत घातलं होतं। जोपर्यंत आपण आता हे कांदा म्हणा हे म्हणा जेव्हा कापतो ना, तोपर्यंत हे चांगलं भिजलं जातं बघा, एकदम सॉफ्ट आणि चवीला 1 नंबर लागतं। आता हे ना, तुम्हाला जर पाहिजे तर अजून तुम्ही पातळ पण करू शकता। तुम्हाला मी सांगितलं ते एखादं वांग पण टाकू शकता। करून बघा अशा पद्धतीनं। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा। नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला पालक पनीरची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एकदम मोठी जुडी घेतलेली आहे आणि नीट करून स्वच्छ धुवून बघा अशा पद्धतीत मी कापून घेतलेली आहे। आणि पाणी पूर्णपणे नितळायचं, नंतर कापायची। थोडं तर असं पण पाणी राहतं आणि जास्त बारीक कापली नाही बघा अशा पद्धतीची। त्यासाठी बघा 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, त्याचे पण असे छोटे छोटे मी तुकडे करून घेतलेले आहेत। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला 1 पळी। तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्यात छोटा अर्धा चमचा जिरे टाकायचे। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या बघा मी अशा कुटून घेतलेल्या आहेत। आता हा लसूण चांगला आपल्याला भाजून घ्यायचे। लसूण बघा हलकासा भाजला गेलेला आहे। आता त्यात टाकायचे मीडियम आकाराचे 2 कांदे बघा मी असे चॉपरला बारीक करून घेतले होते। कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये बघा 4 हिरव्या मिरच्या आहेत आणि अर्धा इंच आलं आहे, ते पण मी असं कुटून घेतलेलं आहे बघा। आता हे पण आपण 1 मिनिटभर भाजून घेऊया। मिनिटभर परतून घेतलं बघा मिरची टाकल्यानंतर। त्यात टाकायचे आपल्याला 1 टोमॅटो। आता हा पण आपल्याला मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। परतून घेतलंय बघा, गॅस करायचा बारीक। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा गरम मसाला पावडर आणि अर्धा चमचा मिरची पावडर। आता तुम्ही तिखटाप्रमाणे टाका, कारण आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे पहिलं हिरवी मिरची। त्यात टाकायचे 1 चमचा जिरे धने पावडर। आता हे आपण हलवून घेऊया। मिक्स करून घेतलेले आहेत बघा मसाले टाकल्यानंतर। आता त्यात टाकायचे आपल्याला पालक टाकून घेतलेले आहे, गॅस आहे मीडियम। आता हे पहिले मिक्स करून घेऊया आपण। परतून घेतलंय बघा, असे मोठं मोठं कापल्यामुळे बघा अशी पानं तशीच राहते। ते बारीक जरी जास्त कापलं तरी पण चालेल ना, असं मोठं जरी कापलं तरी पण चालेल। आता ह्यात टाकायचे आपल्याला पनीर।
तुम्हाला पनीर खिसून टाकायचं असलं तर खिसून पण तुम्ही टाकू शकता. गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर 1 मिनिटभर मी परतून घेणार आहे. मिक्स करून घेतलेलं आहे बघा पनीर टाकल्यानंतर. तर एवढं पाणी बघा सोडलेलं आहे भाजीनं. एक तर पाणी सुटतं त्याला आणि आपल्याला असं ठेवायचं आहे. झाकण वगैरे टाकायचं नाही आपल्याला, अजिबात लावायचं नाही झाकण. असं ठेवायचं खुलं. मीडियम गॅसवर ठेवलं तरी चालते, नंतर बारीक गॅसवर जरी ठेवलं तरी चालेल. जर तुमची कढई पातळ असेल तर एकदा हलवायचं. बघा आपली सुक्की भाजी झालेली आहे, मस्त असं झालेली आहे बघा. अशा पद्धतीत करायची. आणि पालकच्या खूप भाज्या टाकलेल्या आहेत मी. पातळ टाकलेले आहे, डाळ पालक टाकलेले आहे, सुक्या भाज्या टाकल्यात वेगवेगळ्या पद्धतीनं. डाळ घालून सुक्या भाज्या वेगवेगळ्या पद्धतीनं. पण हे अशा पद्धतीनं पण तुम्ही करून बघा, एकदम छान अशी चवीला लागते, मस्त एकदम. कारण की आपण ही चपातीवर, फुलक्याबरोबर ह्याच्यावर तुम्ही खाऊ शकता. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.